नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। गट क मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे आपल्याला आणि राहिलेले किती दिवस आहेत आणि तारीख नवीन तारीख आहे। गट ब ची मुख्य परीक्षा जवळच येत आहे। गट ब च्या मुख्य परीक्षेला 23 दिवस फक्त बाकी आहेत, कारण 29 जूनला गट ब ची मुख्य परीक्षा आहे आणि 21 सप्टेंबरला आपली गट क ची मुख्य परीक्षा आहे। सो जवळजवळ 100 दिवस, 7 दिवस आपण सोडून देऊ, सो बरोबर 100 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत आणि या 100 दिवसांमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे। याच्या आधी तुम्ही काही त्याच्यातला भाग केलेलाच आहे, जसं की जीएस चा भाग असेल तर या सगळ्यावरती आपण बोलूया। सो या उरलेल्या 100 दिवसांमध्ये कशी तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची आहे, कसं असतं की अभ्यास करणं आणि पूर्णपणे परीक्षेसाठी तयार होणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। अभ्यास आपण सगळेच जण करत आहोत, पण आपल्याला परीक्षेसाठी तयार पण व्हायचं आहे। त्यासोबतच अभ्यास तर आपण कंटिन्यू वाचत आहोत, प्रश्न सोडवत आहोत, प्रश्न वाचत आहोत, सगळ्या गोष्टी आपण करत आहोत। सो त्याच्यासोबत आपण अभ्यासासोबतच परीक्षेला कशा पद्धतीने एकदम परफेक्ट तुमची तयारी होऊ शकते 100 दिवसांमध्ये, याच्याबद्दल आपण बोलू। सो याच्यामध्ये सगळ्यात आधी म्हणजे आपण जो आपला अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमाबद्दल बोलूया की कोणता अभ्यासक्रम आहे जो की आपल्याला पूर्ण करायचा आहे। सो या 100 दिवसांमध्ये आयोगाने आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे हा तुमच्या समोर आहे। याची पीडीएफ जी आहे तर ती टेलिग्रामवरती मी टाकलेली आहे। सो हा संपूर्ण अभ्यासक्रम एकूण 400 मार्कांचा पेपर आहे। 200 म्हणजे 100 आणि 100 प्रश्न असणार आहेत, ठीक आहे। सो 100 आणि 100 असे एकूण 400। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना माहिती नाही, सो त्यांच्यासाठी 2 पेपर असतील। एक पेपर असेल तुमचा मराठी आणि इंग्रजी आणि दुसरा पेपर असेल तुमचा संपूर्ण जीएसचा। मग संपूर्ण जीएस मध्ये आपण सगळ्या अभ्यासक्रमाबद्दल बोलू। पहिला जो पेपर आहे सगळ्यात महत्त्वाचा मराठी आणि इंग्लिश, ज्याला या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवता आले त्याची पोस्ट फिक्स असते, हे सगळं तुम्ही ऐकलेलं असेल आतापर्यंत। सो त्यामुळे सगळ्यात आधी सुरुवात कुठून करायची आहे तर मराठी आणि इंग्रजी पासून सुरुवात करायची आहे। जर तुम्ही आतापर्यंत कधीच मराठी ग्रामर किंवा इंग्रजी ग्रामर केलेलं नसेल तर फार लवकर तुम्हाला सुरुवात करावी लागेल, कारण तुम्हाला 100 दिवसांमध्ये संपूर्ण मराठी ग्रामर, संपूर्ण इंग्रजी ग्रामर, यासोबतच संपूर्ण जीएस ची रिव्हिजन आणि जो 15-20 मार्कांचा भाग नवीन आहे जो फक्त मुख्य परीक्षेला विचारला जातो तो भाग, सोबतच तुम्हाला मॅथ्स रिझनिंगची कंटिन्युअस रिव्हिजन प्रॅक्टिस करायची आहे। सो हे सगळं तुम्हाला मॅनेज करायचं आहे। त्यामुळे कट ऑफ वरून तुम्हाला एक अंदाज आलेला असेल किंवा तुमच्या जर मनाला असं वाटत असेल की माझे मार्क्स बसणार आहेत आणि इतक्या साऱ्या जागा आहेत तर मी 100% मुख्यला क्वालिफाय होऊ शकतो, आणि मला तर असं म्हणायचं आहे की तुमच्या मनाला असं वाटत जरी नसेल की मी मुख्यला क्वालिफाय होऊ शकतो तरी सुद्धा तुम्हाला मुख्यचाच अभ्यास करायचा आहे, तरच तुम्ही संपूर्ण जीएस व्यवस्थित त्याचा अभ्यास तुम्ही पूर्ण कराल आणि मग यावेळेस जर तुमची प्री निघाली नाही तर पुढच्या मुख्य परीक्षेला तुम्ही 100% पात्र व्हाल। कारण आपण जितक्या जोरात जेवढा मुख्य परीक्षेचा अभ्यास करतो तितका आपण पूर्व परीक्षेचा करत नाही, कारण तितका कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नसतो आणि त्यामुळे कुठल्याही कट ऑफ वरती विश्वास न ठेवता इतका कट ऑफ लागेल तितका कट ऑफ लागेल, जो काय कट ऑफ लागायचा तो लागू दे, पण जर तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास कराल की मला माहिती आहे की माझे मार्क बसणार आहेत किंवा मला माहिती नाही माझे मार्क बसो न बसो, मला मुख्य परीक्षेची तयारी करायचीच आहे, तरच तितक्या कॉन्फिडन्सने तुम्ही अभ्यास कराल आणि तर तुमचा मुख्यचा अभ्यास पूर्ण होईल आणि मग येणारी प्रिलियम्स तुम्ही आरामात पास व्हाल। सो त्यासाठी सगळ्यांनीच, मी तर म्हणते 40च्या वरती जितके काही विद्यार्थी असतील, 40 मार्कांच्या वरती जितके विद्यार्थी असतील त्या सगळ्यांनी मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करायचा। मग 40च्या खालच्यांनी करायचा का नाही करायचा तर नाही करायचा, यासाठी कारण त्यांचं कदाचित जीएसच अजून जर पूर्ण झालेलं नसेल तर मराठी आणि इंग्रजी करण्याच्या नादामध्ये त्यांचं जीएस पण मागे राहून जाईल आणि मग येणारी पूर्व परीक्षा मग आपल्या हातातून निघून जाईल, कारण येणारी पूर्व परीक्षा म्हणजे फक्त आपल्याला जीएस पाहिजे। सो त्यासाठी जितक्या विद्यार्थ्यांना 40च्या वरती मार्क असतील तितक्या सगळ्या विद्यार्थ्यांनी करायचं, कारण तुमचं जीएस झालेलं आहे। तुम्ही तेच जीएस पुन्हा वाचत बसाल, ते रटाळवाणं होईल, अभ्यास पूर्ण होणार नाही आणि अभ्यास तितक्या कन्सिस्टन्सीने होणार नाही तुमचा। आणि त्यासाठी म्हणून जितक्या विद्यार्थ्यांना 40-45च्या वरती मार्क आहेत तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मुख्यचा अभ्यास कंपल्सरी करायचा आहे। आणि तुम्ही ऐकलेलं असेल की भरपूर साऱ्या मेगा भरती असो, सरळ सेवा भरती असो, जे काय आहे तर ते येणारच आहे। सो मराठी इंग्रजी आपल्याला पाहिजेच आहे तसं पण तिथे, सो त्यामुळे मराठी इंग्लिशचा अभ्यास आता करावाच लागणार आहे आपल्याला। याच्या आधी पण आपण केलेला आहे, सो जर आधी केलेला असेल तर याची आपल्याला रिव्हिजन करायची आहे आता, ठीक आहे। सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त स्कोरिंग विषय म्हणजे तो म्हणजे मराठी। याच्यात जेवढा
तुमचा भाग स्कोरिंगवाला भाग आहे. जितकं व्याकरण तुम्हाला माहिती आहे ते सगळंच्या सगळं व्याकरण जर तुम्ही आधी केलेलं असेल तर ते फास्ट रिव्हिजन करायचे. म्हणजे असं नाही की मराठीची नोट्स घेऊन बसलोय आणि 15 दिवस नुसती मराठीची नोट्स वाचतोय, याला रिव्हिजन म्हणत नाही. फक्त 5 दिवसात तुमची संपूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे जर तुमचा आधी अभ्यास मराठीचा झालेला असेल तर. त्याच्यापेक्षा जर जास्त दिवस लागत असतील तुम्हाला म्हणजे तुमचा अभ्यास झालेला नाही किंवा तुम्ही आधी मराठी केलेलंच नाही. आणि जर तसं असेल तर मग मात्र आपल्याला संपूर्ण मराठी करावं लागेल आणि त्याला सुद्धा 10 ते 15 दिवसांच्या वरती जास्त कालावधी जर लागला तर मग इंग्रजी व्याकरण पण राहून जाईल मराठीच्या चक्करमध्ये. मग मराठी इंग्रजी असं दोन्ही करता करता एक ना धड आणि भाराभर चिंध्या असं आपलं होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असं असतं की आम्ही मुख्य परीक्षा पहिल्यांदाच देतोय, आमचं याच्या आधी झालेलं नाही. बऱ्याच 10 वेळा मुख्य दिलेले विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, तर मग आपलं कसं होईल? तसं काही नसतं. सगळे अभ्यासाच्या बाबतीत एकाच लेवलला येतात जेव्हा परीक्षा येते किंवा परीक्षेमध्ये. त्यामुळे परीक्षेचा तयारीचा जितका काही कालावधी आहे हा तयारीच्या कालावधीचा पुरेपूर एक मिनिट आणि मिनिटाचा तुमचा टाइम टेबल असायला पाहिजे. मिनिटा आणि मिनिटाचा पुरेपूर अभ्यास करायचा, कारण या मिनिटा आणि मिनिटामध्ये आपले 4-4, 5-5 वोकॅब्युलरीचे शब्द वाचून होतात जेव्हा आपली परीक्षा दुसऱ्या दिवशी असते तेव्हा. मग आत्ता का नाही? म्हणून ती सुरुवात तुम्हाला आत्तापासूनच करायची आहे. ठीक आहे. मराठी आहे, संपूर्ण व्याकरण आहे त्याच्यामध्ये आणि शब्दसंग्रह इतकंच. आणि दुसरी गोष्ट मी सांगेन की मराठीचा जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कराल तेव्हा आत्ताच लगेचच पॅसेजवर भर द्यायचा असं अजिबात करायचं नाही. आधी सगळ्यात महत्त्वाचं स्कोरिंग जे आहे ते आपल्या हातात घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त स्कोरिंग तो आहे मराठीचा व्याकरणाचा भाग, तो आधी हातामध्ये घ्या. त्यानंतर मराठीचं जे शब्दसंग्रह आहे तो करा. त्याच्यामध्ये पण शब्दसंग्रह करताना आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले शब्द आधी पाठ करा आणि नंतर मग तुमचे जे काही खंड तुम्ही वाचणार आहात शब्दसंग्रहासाठी ते सगळे खंड नंतर वाचा. सो आधी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोगाने विचारलेले PYQ तुम्हाला आधी करायचे आहेत. त्यानंतर येतो इंग्रजीच्या व्याकरणाचा भाग. मग इंग्रजीच्या व्याकरणाच्या भागापेक्षा जास्त सोपं आपल्याला वाटतं इंग्रजीची वोकॅब्युलरी, जी आयोगाने आत्तापर्यंत विचारलेली आहे, भरपूर आहे, ते आधी करा. ते सगळं एकदम परफेक्ट करून घ्या आणि मग इंग्रजी व्याकरणाला सुरुवात करा. कारण असाच आपली जी स्कोरिंगचं जे स्तरीकरण आपण म्हणू त्याला स्ट्रॅटिफिकेशन, हे आपलं त्याच्या पद्धतीनेच कंप्लीट होणार आहे. आधी मराठीचं व्याकरण, मग मराठीचे शब्दसंग्रह, नंतर इंग्रजीची वोकॅब्युलरी आणि नंतर इंग्रजीचं व्याकरण. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला मराठी आणि इंग्रजी जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळवून देणार आहे. सो त्याला 100 दिवसांमधला प्रत्येक 100 दिवसातला प्रत्येक दिवसाचे 3-3 तास तुमचे मराठी आणि इंग्रजीसाठी असायलाच पाहिजेत. आणि मग उरलेला सगळा दिवसाचा भाग असेल तो तुमचा GS साठी असेल. याच्यातला प्रत्येक 100 दिवसातला प्रत्येक 1 तास तुमचा गणितासाठी कंपल्सरी असणारच आहे सरावासाठी. ओके. हा झाला तुमचा पेपर 1 मराठी आहे आणि इंग्रजी आहे. त्यानंतर पेपर 2 मध्ये येतं संपूर्ण सामान्य क्षमता चाचणी म्हणजे संपूर्ण GS चा भाग. मग संपूर्ण GS मध्ये सगळ्यात आधी दिलेला आहे बुद्धिमापन म्हणजे रिझनिंग आहे. त्यानंतर दिलेला आहे चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स आहे. त्यानंतर अंकगणित आणि सांख्यिकीचा भाग दिलेला आहे. त्यानंतर RTI आणि RTS आहे. हे टोटल 2 आणि 3 असे मिळून 5 प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत. त्यानंतर राज्यव्यवस्थेचा भाग आहे पॉलिटीचा जिथे 15 मार्क आहेत. त्यानंतर इतिहासाचा भाग आहे जिथे 10 मार्क आहेत. त्यानंतर भारताचा महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण याचा मिळून पूर्ण 15 मार्काचा भाग आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान तंत्रज्ञान याच्यामध्ये फक्त सायन्स आहे, सायन्स आणि टेक्नॉलॉजी नाही. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान म्हटलंय तरी सुद्धा लक्षात ठेवा हे तंत्रज्ञान म्हणजे हे कम्प्युटर ICT वालं तंत्रज्ञान आहे, सायन्स आणि टेक्नॉलॉजी नाही. सो फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झूलॉजी आहे म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतीमध्ये येतो वनस्पतींचं वर्गीकरण, तो वाला सगळा भाग आहे याच्यामध्ये. त्यानंतर E मध्ये दिलेला आहे रिमोट सेन्सिंग, GIS GPS चा जो भाग आहे तो आहे त्याच्यामध्ये. आणि F मध्ये दिलेला आहे आपलं कम्प्युटर. ठीक आहे. तर हा संपूर्ण भाग जो आहे हा संपूर्ण भाग 20 मार्कांना असणार आहे तुमचा. त्याच्यानंतर आहे तुमचं इकॉनॉमिक्स जे की असेल 10 ते 12 मार्क किंवा 10 मार्क म्हणू किंवा 10 ते 12 आयोगाच्या मनावर आहे. एखादा प्रश्न कुठला तरी कमी करायचा आणि मग जर इकॉनॉमिक्सला द्यायचा असेल तर. याच्यामध्ये आपण सुरुवात करूया सोप्या विषयांवरून. याच्यामध्ये इथे जे शब्द दिलेले आहेत या शब्दांना अतिशय महत्त्व आहे. म्हणजे जसं की राज्यपाल दिलेला आहे, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ म्हणजे कोणती कलमं येतात 163, 164, 167 बास. त्यानंतर राज्यपालांची सगळी कलमं 153 पासूनची सुरू होणारी. त्यानंतर
विधानसभा आहे, विधान परिषद आहे आणि त्यांचे सदस्य आहेत, त्यांचे अधिकार आणि कर्तव्य आहेत. हा सगळा भाग राज्य विधिमंडळामध्ये येतो. म्हणजे 169 168 पासून जो सुरू होतो 169 70 71 हा सगळा भाग, तो सगळा भाग. त्यानंतर घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावना आणि घटनेची कलमं जी महत्त्वाची आहेत, घटनेची वैशिष्ट्य, केंद्र आणि राज्य संबंध म्हटलं की 262 263 LAF भाग 11 भाग 12. सो 245 पासून 255 त्यांच्या 262 63 हे सगळंच LAF म्हणजे लेजिस्लेटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल. याच्यातल्या दिलेल्या शब्दासाठी काय करायचं तर प्रत्येकाकडे प्रश्नसंच असतो आणि प्रत्येकाकडे एक पुस्तक असतं. जितकं याच्यात दिलेलं आहे तितकं तुम्ही हायलाईट करून घ्या, एकतर तुमच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या प्रश्नसंचामध्ये, आणि त्याच्यात जो भाग इथे नमूद केलेला आहे फक्त तेवढाच भाग काढायचा आणि त्याचे प्रश्न वाचायचे. तो आधी भाग वाचायचा, त्याचे प्रश्न वाचायचे, तो भाग वाचायचा, त्याचे प्रश्न वाचायचे. अशा पद्धतीने हे 15 पैकी 15 मार्क, 15 पैकी 15 नको आपण म्हणूया, 13 मार्क तुमच्या हातातले आहेत आणि ते सगळ्यांना मिळतात. सो ते प्रत्येकाला, तुम्हाला सुद्धा मिळाले पाहिजेत. त्यानंतर आहे भारतीय आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. याच्यामध्ये मी म्हणेन की जितके जास्त PYQ तुम्हाला करता येतील आणि जितके समाजसुधारक तुम्हाला करता येतील. त्यानंतर काही महत्त्वाचे घटक याच्यात लिहून दिलेले आहेत, जसं की आहे वर्तमानपत्र, जसं की आहे सामाजिक आणि आर्थिक जागृती. याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक जागृतीमध्ये काय काय येतं, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे, थिओसॉफिकल सोसायटी आहे. तर हे जे घटक तुम्हाला याच्यामध्ये लिहून दिलेले आहेत तेवढेच घटकांवरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. तेच घटक आणि त्याच्यावरच नेहमी प्रश्न विचारले जातात. सो ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. सो जे आधी काय करणार आहात, आधी PYQ वाचायचे आणि नंतर मग ते सगळे घटक वाचायचे आणि पुन्हा त्यांचे PYQ वाचायचे. या 10 पैकी आपले 8 मार्क जे आहेत हे 8 मार्क कन्फर्म आपल्याला करायचे आहेत. अशा पद्धतीनेच अभ्यास कराल तर तुमचे शुअर शॉर्ट मार्क होतील. आणि मग नंतर ॲक्युरेसी, परफेक्शन होतच नाही पेपरपर्यंत, पेपरमध्ये सुद्धा. सो ते कसं अवॉइड करायचं याच्याबद्दल आपण नंतर बोलत जाऊ. आधी सध्या अभ्यास. त्यानंतर आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. याच्यामध्ये मी म्हणेन महाराष्ट्राच्या भूगोलाचे सगळे PYQ वाचून काढले तर महाराष्ट्राच्या भूगोलात काहीच राहत नाही वाचायला. भारताच्या भूगोलामध्ये तुम्हाला 10वीचं जे पुस्तक असेल ते जर तुम्ही वाचून काढलं किंवा भारताच्या भूगोलाचे सगळे PYQ वाचून काढले तरी या 10 पैकी, म्हणजे समजा आपण पर्यावरणाला 5 मार्क देऊया किंवा पर्यावरणाला 3 मार्क देऊया आणि भूगोलाला दोन्ही 12 मार्क देऊया, तर या 12तले 10 मार्क आपल्या हातात आहेत. सो हे 13 मार्क झाले. त्यानंतर हे 8 मार्क झाले आणि मग इकडे किती आपण म्हणालो 12 मार्क झाले. हे आपल्या हातामधले आहेत. हे 5 मार्क तर RTA RTS चे आपल्या हातातच आहेत. सो आपण त्याला सोबतच घेऊन जाऊया. पर्यावरणामध्ये तुम्ही काय कराल तर पर्यावरणामध्ये आधी PYQ वाचा, आधी PYQ वाचा आणि मग जे तुम्हाला काही नोट्स वाचायचे आहेत भरमसाठ, पुस्तकं वाचायची आहेत भरमसाठ, ती नंतर वाचा. आधी PYQ वाचा, आधी PYQ पाठ करा. एकूण एक PYQ पाठ करायचा. मग कधी कुठे आलेले आहेत हे सगळे तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला पर्यावरणाचा भाग येतो, तिथं ते PYQ तुम्हाला मिळून जातील. राज्यसेवा मुख्यला पर्यावरणाचा भाग आहे, तिथे तुम्हाला ते PYQ मिळून जातील. तो भाग तुम्हाला कंपल्सरी वाचायचा आणि मग तुम्हाला कळेल की जितके मोठे तुम्ही पुस्तकं वाचणार आहात व्याकरणासाठी 5 मार्क, पर्यावरणासाठी 5 मार्कांसाठी, मग तुम्हाला कळेल की नक्की काय काय विचारलंय आणि मला काय काय वाचायचंय. जेवढं विचारलंय तेवढंच वाचायचं, अति भरमसाठ वाचायचं नाही, नाहीतर हे सगळे मार्क हातातून जातील आणि ते 5 पर्यावरणाचे मार्क सुद्धा मिळणार नाहीत. ओके. सो त्या पर्यावरणापर्यंत झालं आपलं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग जो येतो तो म्हणजे सायन्सचा भाग. तर या सायन्सच्या भागासाठी काय करायचं तर मी म्हणेन आधी जेवढे PYQ आलेले आहेत सायन्सचे त्याचं डिटेल ॲनालिसिस करून घ्या. जर 12 ते 13 मार्क जर प्रॉपर सायन्सचे येत असतील तर याच्यातले 7 ते 8च मार्क आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्याला जास्त हाव करायचे नाही सायन्समध्ये आणि ती आपल्या हातात येणार पण नाही कधीच. सो त्यामुळे 7 ते 8 मार्कांवर कंट्रोल कधी येईल तुमचा, जेव्हा तुम्ही डिटेल सायन्सच्या प्रश्नांचं ॲनालिसिस कराल. काहीच वाचू नका, मी तर म्हणते काहीच वाचू नका, फक्त त्यांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करा. एखादा ऑप्शन असेल त्याची माहिती वाचून घ्या, एखादा पर्याय दिलेला आहे, एखाद्या प्राण्याचं नाव, वनस्पतीचं नाव, माशाचं नाव, जसं परवा पेट्रोमायझोन आलेला होता तो कशामध्ये होता, ॲग्नातामध्ये होता. ग्नॅथोस्टोमाटा आणि ॲग्नाता जे जबडा असलेले असतात आणि जबडा नसलेले असतात ते आपण ॲनालिसिसमध्ये घेतलेलं होतं. सो तो जो भाग आहे हा त्यांचे जे काय म्हणतो त्याला आपण पर्याय आहेत हे पर्याय वाचा, त्या पर्यायावरती व्यवस्थित डिटेलमध्ये ॲनालिसिस करा. बस इतकंच करा की हे 7 ते 8 मार्क तुमच्या हातामध्ये येतील. त्यानंतर हा जो भाग राहिलेला आहे कोणता तर रिमोट सेन्सिंगचा आणि ICTचा म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटरचा भाग आहे. याच्यात मी तर म्हणेन फक्त PYQ करून जा.
कारण जर तुम्ही ते एकदम डिटेलमध्ये वाचायला गेलात त्यातलं आपल्याला काहीच कळणार नाही. दुसरी गोष्ट, जो महत्त्वाचा भाग आहे तो आपल्या हातात येणार नाही, म्हणजे आपल्याला कळणारच नाही. आणि त्यामुळे मी तर म्हणेन फक्त PYQ वाचा. मी माझ्या मुलांना पण तेच सांगते की फक्त PYQ वाचा. आता आम्ही गट ब साठी सुद्धा फक्त PYQचं ॲनालिसिस घेतलेलं आहे. सगळे कम्प्युटर असतील, सगळे रिमोट सेन्सिंग असतील, सगळे पर्यावरण असतील, फक्त ॲनालिसिस बस. कारण आपल्याला 2-2, 2-2, 3-3, 3-3 एवढेच मार्क काढायचे आहेत. आपल्याला त्याच्यात 5 पैकी 5, 5 पैकी 5च असं काढायचंच नाही. 5 पैकी 3 येऊ द्या बस. त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे तो आहे इकॉनॉमिक्स. पण आयोगाने थोडं इकॉनॉमिक्सचं वेटेज कमी केलेलं आहे. यासाठी तुम्हाला सांगते, अतिशय सोप्पा आहे इकॉनॉमिक्सचा भाग आणि त्याच्यामध्ये मार्क मिळवणं. याच्यात जो शब्द दिलेला आहे हा शब्द आपल्या पुस्तकामध्ये शोधायचा आणि तेवढंच वाचून काढायचं. आता इथे काय दिलेलं आहे, सार्वजनिक वित्त दिलेलं आहे. तर मग सार्वजनिक वित्त आणि त्याच्यामध्ये कर रचना असा दोन्ही भाग येतो. सो सार्वजनिक वित्त तुम्हाला कमीत कमी 4 वेळा वाचायचा चॅप्टर. ज्याला येत नाही त्यांच्यासाठी, जे नवीन आहे त्यांच्यासाठी कर रचना, आणि मग त्याचा एकूण एक PYQचं डिटेल ॲनालिसिस करायचं बस. ह्याच्या पुढे काहीच करावं लागत नाही. वृद्धी आणि विकास, मग वृद्धी आणि विकासामध्ये काय येतं, वृद्धी आणि विकास काय येतं, वृद्धी आणि विकास तर याच्यामध्ये येतात जे काही तुमचे विकासाचे निर्देशक आहेत ते सगळे विकासाचे निर्देशक येतात. मग तुमचे SDG असतील, मग तुमचे MDG असतील, त्यानंतर HDI आहे आपला, हा HDI असेल. याच्यामध्ये मला वाटतं इकडचं दिसत नाही आहे लिहिलेलं. HDI असेल, नंतर HPI असेल, त्याचा आता MPI झालेला आहे तो असेल, GII असेल. तर या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या तुमच्या वृद्धी आणि विकासामध्ये येतात. हा ॲज इट इज सिलेबस कुठला आहे तर 2019 पर्यंत राज्यसेवा मुख्यला जो इकॉनॉमिक्सचा भाग होता हा तो भाग आहे. कळलं? कारण 20 नंतर सिलेबस बदलला इकॉनॉमिक्सचा. त्याच्यानंतर आहेत पायाभूत सुविधा. मग त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये तुम्ही काय काय वाचणार तर जशी आपली हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, पायाभूत सुविधांमध्ये ग्राम सडक योजना आहे आपली, त्यानंतर मग ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, मग लाईटची योजना म्हणजे विद्युत योजना असतील तर या योजना वगैरे सगळा हा भाग कशामध्ये येतो, पायाभूतमध्ये येतो. उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये काय येतात तर उद्योगांची जी वेगवेगळी धोरणं आहेत ती येतात. सेवा म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं झालेलं SEZ आहे. तर SEZ येतं, त्याचं धोरण असेल, त्याचे कायदे असतील, त्याचे सगळे SEZ आहेत देशांमधले, राज्यामधले, ते येतात, तो सगळा भाग येतो. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या काही संकल्पना आहेत. मग हेक्चर असेल, ओव्हलिन असेल, त्याची काही संकल्पना दिलेली आहे का, सॅम्युअलची काही संकल्पना दिलेली आहे का, निरपेक्ष कोणाचा आहे, ॲडम स्मिथचा कुठला आहे, डेव्हिड रिकार्डोचा सिद्धांत काय सांगतो, बस इतकंच करायचं. त्याच्या पुढे आयोग जातच नाही, कारण विचारायलाच त्यांना तेवढं आहे. त्यानंतर उद्योग आणि हे झालं. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय सेवामध्ये तेच येतं. सार्वजनिक वित्तमध्ये जे हे पहिलं सार्वजनिक वित्त होतं तेच येतं. आणि वित्तीय संस्थांमध्ये काय काय येतात तर IFCI आहे, ICICI आहे, IDBI आहे, जे की आता प्रिलियम्सला प्रश्न विचारलेले होते त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला करायची आहे. नाबार्ड असेल, SBI असेल, RBI असेल, सगळं. त्यानंतर मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्रामध्ये पुन्हा सार्वजनिक वित्ताचाच भाग येतो. मग मौद्रिक भागामध्ये काय येतं तर RBI येते. मग RBIची सगळी कार्य याच्यामध्ये येतात. मग तो भाग आपल्याला क्लिअर करायचा आहे. सहकारामध्ये मोजून 15 ते 20 वाक्य आहेत, मोजून 15 ते 20 वाक्य तेवढीच करायची, त्याच्या बाहेर काही येत नाही त्याचं, आणि आलं तर मध्ये कुणालाच येणार नाही. ग्रामीण विकास आणि भारतीय शेती, मग शेतीसाठी आपल्या कोणत्या कोणत्या योजना आहेत, RKVY आहे का, रफ्तार योजना आहे का, त्यानंतर अन्न सुरक्षा योजना आहे का, अन्न सुरक्षा अभियान आहे का 7-8चं, त्यानंतर पंचवार्षिक योजनांमध्ये काही आपण शेतीच्या विकासासाठी ज्या काही योजना आणल्या, आत्ता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणलेली आहे 2015ची, ती योजना आहे. त्यानंतर ज्या पीक विम्याच्या योजना आहेत, नाबार्डचं कार्य आहे. ग्रामीण विकास म्हटलं की नाबार्डचं कार्य. मग नाबार्डचं कार्य काय आहे, ग्रामीण पतपुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या कोणाला कर्ज देतात, त्याच्यानंतर जे किसान क्रेडिट कार्ड आहे ते काय आहे, त्यानंतर इंटिग्रेटेड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम असेल, इंटिग्रेटेड वॉटर डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, DDP असेल, हे जे काही शेतीच्या संदर्भातल्या योजना आहेत, ग्रामीण विकासाच्या योजना आहेत, या सगळ्या योजना याच्यात तुम्हाला 2 मध्ये अभ्यास करायचा आहे. आणि अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेची आव्हानं, आणि मग सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द दिलेला आहे शेवटी तो आहे आर्थिक सुधारणा. मग आर्थिक सुधारणा म्हणजे काय, LPG घटक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये मॉनिटरी उपाययोजना काय केलेल्या आहेत आणि संरचनात्मक उपाययोजना काय केलेल्या आहेत, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम आहे आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम आहे. मग त्याच्यात काय काय येतं, पास इतकंच आहे त्याच्यामध्ये.
निर्गुंतवणूक आयोग असतील, निर्गुंतवणुकीचं धोरण असेल, त्यानंतर ग्लोबलायझेशन म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली काय येतं, उदारीकरण म्हटलं तर उदारीकरणामध्ये स्पेसिफिकली काय येतं, आणि खाजगीकरण म्हटलं तर खाजगीकरणामध्ये स्पेसिफिकली काय येतं, इतकंच करायचं. LPGचा घटक 100% एक प्रश्न ठरलेलाच आहे त्याच्यावरती. त्यानंतर हे जे आहे आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल, हे तेच आहे. हे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. मग आंतरराष्ट्रीय भांडवल म्हटलं की 2 संघटना येतात, IMF येते आणि IBRD येते. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं की WTO येते. काय येतं, WTO येतं. बस. मग WTOची सगळी कार्य करायची आहेत. उरुग्वे राऊंड पासून, गॅट करारापासून 48च्या 1995ला WTO झाली, 1 जानेवारी 1995ला, आणि WTOच्या अंतर्गत गॅटचा करार झाला. आणि जे वेगवेगळे करार जे WTOच्या अंतर्गत आहेत ते, आणि WTOच्या ज्या पेट्या आहेत, हिरवी पेटी, लाल पेटी, अंबर पेटी, निळी पेटी, जी काय आहे त्या सगळ्या पेट्या, इतकंच करायचं आपल्याला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या 10 मार्कातला एखादा मार्क जर आपला गेला, आणि मग खालती जो प्रश्न दिला, जो शब्द दिलेला आहे की नाही, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, मग याच्यात काहीतरी असं वेगळं येईल की मग ते काहीही येईल, मग तो प्रश्न आपल्याला नाही आला तरी पण चालेल, आणि तो काय आपल्याला मिळवायचा पण नाही. सो या 10 पैकी 8 प्रश्न आपण हातात धरून चालू. सो अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने अभ्यास कराल, कारण प्रिलियम्सला जसं असतं की सगळंच, तसं सगळंच मेन्सला नसतं. मेन्सला फक्त काही ठराविकच गोष्टी असतात की जे आपण करणं अपेक्षित असतं पण आपण ते करत नाही. आणि त्यामुळे हे जर इतकं व्यवस्थित जर तुम्ही केलं, बघा हे किती होतात, 8 आणि 8 16, म्हणजे हे 21 आणि 29, आणि हे 5 किती झाले, 34 आणि हे 12, 34 अधिक हे 12 किती झाले, 5 झाले, म्हणजे 56, म्हणजे 60 पर्यंत म्हणू आपण. 60 पर्यंतचा अभ्यासक्रम आपल्या हातामध्ये आहे, आणि ते 60 मार्क आपण आरामात घेऊ शकतो. पण मग 60 मार्क आपल्याला पुरेसे आहेत का प्रिलियम्स पास होण्यासाठी? नाही. मग आपण टार्गेट काय म्हटलंय, आपण हेडिंगच म्हटलोय 140+. ASOचा कट ऑफ बघा गेल्या वर्षीचा 140+. मग फिमेल असू देत आणि मेल पण असू देत, तितकाच कट ऑफ आहे. सो 60 आले, याच्या पुढचे 10 मार्क तुम्हाला कसेही मॅथ्समधून काढायचे आहेत. जे काही 15 प्रश्न येतील त्याच्यातून तुम्हाला 10 काढायचेच आहेत ॲट एनी हाऊ. कळालं? बाकी मग 1-2 मार्क आपले अजून वाढू शकतात. हे आपण कमीत कमी मार्क म्हटलेलो आहोत. आणि अजून एक गोष्ट की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, जसं मला मुलांनी जो मुलांचा सगळ्यात मोठा डाऊट आहे की जसं मॅडम आता ग्रुप सीला मॅथ्स खूप डिफिकल्ट आलं, आणि तसंच जर मॅथ्स खूप जास्त डिफिकल्ट किंवा लेंदी म्हणूया जर मॅथ्स आपल्याला आलं, मॅथ्स ह्याला ग्रुप बीला, तर मग सगळ्यांनाच डिफिकल्ट जाईल ते. आणि जसं की आत्ता ग्रुप सीला सगळ्यांना कमी मार्क मिळाल, तसेच सगळ्यांना कमी मार्क मिळतील, कारण ते खूप लेंदी मॅथ्स आपण करूच नाही शकणार. मग त्याच्यात तुम्ही काय करा की त्याच्यात तुम्ही एक 5-6 टॉपिक ठरवूनच ठेवा. ते 5-6 टॉपिक इतके डिटेलमध्ये करा की त्याचा कुठलाही टाईपचा प्रश्न आला तरी तुम्हाला आला पाहिजे. मग ते कमीत कमी 5 ते 6 प्रश्न तरी आपल्याला मॅथ्सचे जमायलाच पाहिजेत, कारण बाकी सगळे आपण प्रश्न सॉल्व्ह करतो. आपण जसं आता म्हणालो की मॅथ्स आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये 8च मार्क मिळवायचे, आपण प्रश्न सॉल्व्ह करतो 10, मग आपण निगेटिव्हमध्ये जाणार ना पुन्हा सगळं. म्हणजे बाकी आपण 100च्या 100 सॉल्व्ह करणार, किंवा 95 सॉल्व्ह करणार, किंवा 90 सॉल्व्ह करणार. 60 मार्क मिळवायचे असेल तर वरच्यांना 60 मार्क आपले निगेटिव्ह करून आले पाहिजेत. म्हणजे वरचे जे काही लॉजिकने, जे काही अप्रोचने, जे तुम्हाला सगळं माहीत झालंय आता, तर त्याच्याने जर तुम्ही सॉल्व्ह करणार असाल, त्याच्यातले अर्धे चुकणार, अर्धे बरोबर येणार आहेत. सो निगेटिव्ह जाऊन आपलं इतकं राहिलंच पाहिजे हातामध्ये आपल्या. ते किती आहे, ते 70 आहे. मग त्यासाठी आपल्याला कमीत कमी 95चा अटेम्प्ट पेपरमध्ये असायला पाहिजे. मग त्यासाठी कमीत कमी 8 ते 9 गणितं आपण सॉल्व्ह करू, तर त्याच्यातली 2-3 चुकतील समजा, मग 5-6 आपली गणितं बरोबर येतील, म्हणजे मार्क मिळतील आपल्याला तसे. सो अशा पद्धतीने प्रत्येक दिलेला शब्द सिलेबसमध्ये, प्रत्येक जो शब्द दिलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. जसं की मी अजून एखादा शब्द सांगते, ग्रामीण वस्त्या आणि तांडे. कुठलाच मुख्याचा पेपर नाही की ज्याच्यामध्ये ग्रामीण वस्त्यांचे प्रकार, तांड्यांचे प्रकार याच्यावर प्रश्न आलेला नाही. नागरी वस्त्या असतील, नागरी वस्त्यांच्या समस्या असतील, याच्यावर प्रश्न आलेला नाही. त्यांच्या ज्या चित्र असतात त्या चित्रांवर प्रश्न आलेला नाही. त्यामुळे 1 मार्क असा तुम्हाला सहज मिळू शकतो ना, तर असा मार्क गोळा करा, आणि तरच तुम्ही व्यवस्थित ही जी मुख्य परीक्षा आहे, ही मुख्य परीक्षा तुम्ही व्यवस्थित पार करू शकाल. आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची की आपण आपल्या ॲपवरती गट ब ची जी मुख्य परीक्षा झाली, तर बरेचसे विद्यार्थी आपले मुख्य परीक्षेला पात्र झालेले आहेत. आपण ॲक्च्युली स्टार्ट नव्हतो करणार, पण कारण माझी मुख्य परीक्षा होती राज्यसेवेची, पण बरेचसे आपलेच विद्यार्थी पूर्वपरीक्षा पास झाले, आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हणून आपण गट ब ची मुख्यची बॅच जी आहे, तयारी गुलालाची,
तर ती आपल्या ॲपवरती आहे, तिच्याबद्दलची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती बॅच, या बॅचमध्ये आता काय आहे त्याच्याबद्दल बोलूया. संपूर्ण मराठी व्याकरण प्रॉपर सगळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2-4 लेक्चरमध्ये त्या संपूर्ण मराठीची पुन्हा रिव्हिजन घेतलेली आहे. त्यानंतर मराठीच्या 5 प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस घेतलेलं आहे. सेम असंच इंग्लिशच्या बाबतीत संपूर्ण इंग्लिश घेतलेलं आहे. त्यानंतर संपूर्ण इंग्लिशची पुन्हा एकदा फास्ट रिव्हिजन घेतलेली आहे आणि पुन्हा 5 पेपर इंग्रजीचे आपण त्याच्यामध्ये डिटेल अनालिसिस त्यांचं घेतलेलं आहे. म्हणजे संपूर्ण मराठी आणि इंग्रजीचं व्होकॅब्युलरी सुद्धा आपण त्याच्यात घेतलेलं आहे. सो ही संपूर्ण मराठी आणि इंग्रजी त्याच्यामध्ये आहे. तुमचा पेपर 1 अगदी 100 पैकी 90 मार्कांची खात्रीशीर तयारी तुमची याच्यातून होऊ शकते, इतकी खात्री मी तुम्हाला देते. त्यानंतर जो आपला GS2चा पेपर आहे, या GS2च्या पेपरमधलं सगळे GSचे कंप्लीट लेक्चर, याच्यामध्ये आपण अजिबात फापट पसारा घेतलेला नाही की असं करा तसं करा आणि दुनियाभरचं 150 व्हिडिओ करा आणि मग तुमचे 10 मार्क कंप्लीट होतील, अजिबात नाही. 20-30 व्हिडिओज करा आणि तुमचे 50 मार्क कंप्लीट करा, अशा पद्धतीने आपण ते घेतलेलं आहे. त्यासोबतच संपूर्ण GSचे लेक्चर्स, याच संपूर्ण GSचे फास्ट रिव्हिजन लेक्चर्स, त्यासोबतच हे जे GS आहे या संपूर्ण GSच्या डिटेल PYQचे ॲनालिसिस, आत्तापर्यंत आलेले पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, अशा सगळ्या PYQचं डिटेलमध्ये ॲनालिसिस. आणि एवढं जरी ॲनालिसिस कंप्लीट केलं तरी तुमचे 50च्या खाली मार्क येणार नाही. फक्त PYQ ॲनालिसिस करून गेलात तर 100% 50 मार्क येणार. आत्ताच तुम्हाला मी खात्री देते, ग्रुप सीच्या पेपरवरूनच सांगते. सो हे इथेच तुमचे कंप्लीट होतात. त्यानंतर जो महत्त्वाचा भाग येतो सायन्सचं, मी डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलेला आहे. भरपूर सायन्सचा भाग मी त्याच्यात घेतलेला आहे. आत्ताच्या आपण कंबाईनच्या ह्या ग्रुप सीच्या पेपरमध्ये सुद्धा 5-6 प्रश्न सायन्सचे ॲज इट इज आम्ही PYQ ॲनालिसिस घेतलेलं होतं, त्यातले होते म्हणजे ते PYQच होते आणि त्या PYQच्या ॲनालिसिसमधून होते. ठीक आहे. सो ते सगळं त्याच्यातून कव्हर होतं. RTI घेतलेला आहे, RTS घेतलेला आहे. त्यानंतर जो आत्ता रिमोट सेन्सिंगचा भाग आहे, पर्यावरणाचा भाग आहे, कम्प्युटरचा भाग आहे, याचं सगळे लेक्चर्स तिथे अवेलेबल आहेत. आणि त्यासोबतच त्याचे PYQ सुद्धा मी आत्ता घेत आहे. राज्यसेवेला आलेले असतील, मुख्यला आलेले असतील, जे काही PYQ आहेत ते, राज्यसेवा पूर्वला आलेलं सायन्सचं पर्यावरण जे आहे त्याचं संपूर्ण डिटेल अनालिसिस, इतकं सगळं तुम्हाला एकाच बॅचमध्ये अवेलेबल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ही जी बॅच आहे ही बॅच आपली पूर्ण आहे. म्हणजे आज उद्या पूर्ण होईल, परवा पूर्ण होईल आणि परीक्षेपर्यंत आपण पूर्ण करू असा कुठलाच भाग याच्यामध्ये नाही. ही बॅच पूर्णपणे अवेलेबल आहे ॲपवरती, रेकॉर्डेड आहे, संपूर्ण रेकॉर्डिंग झालेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस परीक्षा जवळ येते त्यावेळेस मी लाईव्ह पेपर सॉल्व करून घेत असते की ज्याच्यातून आपल्या ज्या काही 5-6 सिली मिस्टेक आपल्या जाऊन पेपरमध्ये होणार आहेत तर त्या होऊ नये यासाठी कसे जास्तीत जास्त मार्क माझ्या मुलांना मिळतील हा पुरेपूर प्रयत्न असतो. 200% तुमच्याकडून माझ्याकडून, माझे 100 तुमचे 100 असे मिळून 200% आपण या पेपरला देत असतो. कुठलीही चूक होणार नाही तुमच्या परीक्षेमध्ये आणि तुम्हाला फायनल पोस्ट कशी मिळेल, फायनल पोस्टपेक्षा पण जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला कसा सॉल्व करता येईल जो तुम्हाला माहिती नाही, असे सगळे अप्रोचचे लेक्चर हे सगळं आपल्या बॅचमध्ये उपलब्ध आहे. 3,500 रुपये त्या बॅचची फीज आहे. त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पण इतकी मी खात्री देते की कुठेही इतकी डिटेल बॅच तुम्हाला मिळणार नाही. इतकी डिटेल बॅच आपण आपल्या ॲपवरती उपलब्ध केलेली आहे. आणखीन एक त्याच्यामध्ये ते EMIचा ऑप्शन पण आहे. सो त्याच्यात EMIचा ऑप्शन आहे, त्याच्यातून तसं पण तुम्ही करू शकता की एकदाच EMI भरून पण तुम्ही सगळीच्या सगळी बॅच 2 महिन्यामध्ये पूर्ण करून घेऊ शकता, असं पण करू शकता. वाटा तुमच्याकडे भरपूर आहेत, करायचं तुम्हाला आहे. आता हे तुमच्यावरती आहे की तुम्ही कुठपर्यंत आणि कितीपर्यंत करणार. आणि मी जसं स्टार्टिंगला सांगितलं फक्त 100 डेज आहेत तुमच्या हातामध्ये जर तुम्हाला फायनल पोस्ट मिळवायची असेल. आणि ही फायनल पोस्ट तुम्हाला मिळवून देणारी सर्वोत्तम बॅच आहे. बाकी ठिकाणी तुम्हाला लेक्चर्स मिळतील, लेक्चर्स तुमचे पूर्ण होतील, पुढे काय होईल मला माहिती नाही. कारण भरपूर विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत हे की फक्त अभ्यास 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 शिकवणं 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 हे सगळं झालंय, सगळं केलंय, पण फक्त तेवढंच करून
100 वेळा पुस्तक वाचून 50 वेळा पुस्तक वाचून आपण परीक्षेला कधीच तयारी होत नाही. परीक्षेला तयार होण्यासाठी काही त्याच्या स्टेजेस असतात. तुम्हाला आधी संपूर्ण GS वाचायचं असतं, त्याचे सगळे PYQ वाचायचे असतात, त्या PYQचं डिटेल अनालिसिस करायचं असतं, पुन्हा तुम्हाला नोट्स वाचायच्या असतात, नंतर तुम्हाला आयोगाचे पेपर सॉल्व्ह करायचे असतात, त्या पेपरमधल्या बारीक 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 गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतात, त्याच्यातल्या होणाऱ्या चुका त्या सुधारवायच्या असतात आणि मग हे सगळं करून मग तुम्हाला परीक्षेला आपण तयार होत असतो. म्हणजे जी परफेक्ट तयारी जी म्हणतो आपण, तर ती परफेक्ट तयारी तुमची या बॅचमधून होते. त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, सो नक्की चेकआउट करा. ठीक आहे, थांबूया आपण इथे.